बातमी महत्त्वाची आहे, कोकणवासियांसाठी आनंदाची आहे। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी तर रेल्वेत आरक्षणासाठी होणारी गर्दी ही कोकणात जाणाऱ्यांसाठी नेहमीचीच डोकेदुखी ठरत असते। पण आता मुंबईतून कोकणात जाण्यासाठी नवा आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे। मुंबई ते मालवण दरम्यान नवी हायटेक रोरो सेवा सुरू होणार आहे। उद्यापासून या रोरो सेवेचा भाऊचा धक्का ते मालवण अशा चाचण्या सुरू होणार आहेत आणि या रोरो सेवेमुळे अवघ्या 3 ते 4.5 तासात मालवण गाठणं, विजयदुर्ग गाठणं तसंच रत्नागिरीला पोहोचणं शक्य होणार आहे। मत्स्य आणि बंदर विकास विभाग तसंच M2M कंपनीच्या संयुक्त उपक्रमातून ही अत्याधुनिक रोरो बोट सेवा सुरू होणार आहे। ही रोरो बोट एकाच वेळी 500 प्रवासी आणि 150 वाहनं घेऊन प्रवास करू शकते। कोकणात राहणाऱ्या चाकरमान्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण दरवर्षी गणेश उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट त्याचबरोबर तिकडच्या रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात अडचण होत होती। मात्र यावेळेस जो आहे तो सागरी मार्ग करून सागरी मार्गाच्या M2M रोरो या बोटीने अवघ्या 4 तासात पोहोचता येणार आहे। मी सध्या उभा आहे भाऊच्या धक्क्या परिसरात आणि याच ठिकाणाहून थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी जी आहे ती रोरो M2M फेरी जी आहे ती सुरू होणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबईवरून थेट ही कोकणात जाणारी ही पहिली फेरी असणारे ती अवघ्या 4 ते 5 तासात मुंबईहून रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग या ठिकाणी पोहोचू शकणार आहे। ही सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना यांना खासगी वाहने या फेरीतून घेऊन जाऊन कोकण किंवा इतर परिसरात फिरता येणार आहे। अवघ्या 2 दिवसात, आज नाही तर उद्या, या 2 दिवसांमध्ये ही बोट जी आहे ती या भाऊच्या धक्क्यावरती या ठिकाणी येणार असून तिची चाचपणी जी आहे ती करण्यात येणार आहे। मात्र या बोटमुळे कुठेतरी चाकरमान्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।